हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे दोन टाइप्स बघितलेले आहेत. ते टाइप्स आहेत आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, तर ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस असं म्हटलं जातं. आणि ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट राहतं आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोन क्वांटिटी चेंज होतात त्या प्रोसेसला आपण आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतो. त्यानंतर आपण त्यांचे करस्पॉन्डिंग PV डायग्रॅम्स बघितलेले आहेत आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेससाठी. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये आपण असं रिलेशन बघितलं बघा की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचरमधला चेंज हा 0 असतो आणि त्यामुळे डेल्टा यू याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यामुळं सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही सुद्धा कशी असेल, कॉन्स्टंट असेल. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार नाही किंवा चेंज होणार नाही आणि त्यामुळे आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू इक्वल टू किती असते, 0 आणि त्यामुळे Q इक्वल टू W असा फॉर्म्युला येतो आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, Q इक्वल टू W इक्वल टू NRT log VF अपॉन VI. ओके, आणि या केसमध्ये डेल्टा यू किती असणार आहे, 0 असणार आहे. आयसोथर्मल प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते, डेल्टा यूची व्हॅल्यू ही 0 असते. सेकंड प्रोसेस आपण पाहिली ती होती आयसोबारिक प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर आणि व्हॉल्यूम या दोन क्वांटिटी काय होतील, चेंज होतील आणि प्रेशर ही क्वांटिटी कशी असेल, कॉन्स्टंट असेल. त्याचा जर PV ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ कसा येतो, तर व्हॉल्यूम ॲक्सिसला पॅरलल ग्राफ असतो, तो आपण पाहिलेला आहे. म्हणजे इथे एक्सपान्शन होतं किंवा कॉम्प्रेशन होतं पण त्यावेळेस प्रेशर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. आणि या प्रोसेसमध्ये वर्क कसं फाइंड आउट केलं जाईल, तर PdV या फॉर्म्युलाचा यूज करून आणि किंवा तुम्ही याच्याऐवजी NRDT असा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही Q आणि डेल्टा यू यांचे फॉर्म्युले सुद्धा पाहिलेले आहेत. डेल्टा यू हा कसा काढला जाईल, तर NCV डेल्टा T आणि Qचा फॉर्म्युला काय असेल, तर NCP डेल्टा T. आता हे जे पाहिलं आपण या दोन प्रोसेस होत्या, आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट दोन प्रोसेस बघणार आहोत. त्या म्हणजे आहे त्यातली फर्स्ट प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस आणि सेकंड प्रोसेस असेल ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर या प्रोसेसमध्ये फर्स्ट प्रोसेस आपण बघतोय आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस, तर या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस इज द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम डू नॉट चेंज, इट रिमेन कॉन्स्टंट. मग इथे चेंज कुणामध्ये होत असेल, तर व्हॉल्यूम सोडून बाकीच्या कोणत्या दोन क्वांटिटी रिमेनिंग आहेत, तर प्रेशर आणि टेम्परेचर. मग चेंज कुणामध्ये होईल, तर प्रेशर आणि टेम्परेचर या दोन व्हेरिएबल्समध्ये चेंज होणार आहे आणि व्हॉल्यूम कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ डेल्टा V याची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. V इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेल्टा V इक्वल टू काय असणार आहे बघा, 0 असणार आहे. आणि इथे चेंज कुणामध्ये होणार आहे, तर प्रेशर आणि टेम्परेचर या दोन क्वांटिटीजमध्ये काय होणार आहे बघा, चेंज होणार आहे. ओके, मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेल्टा V ही व्हॅल्यू 0 आहे आणि प्रेशर आणि टेम्परेचर या दोन क्वांटिटीजमध्ये चेंज होईल. अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोकोरिक प्रोसेस. मग या प्रोसेससाठी जर PV ग्राफ प्लॉट करायचा असेल, P म्हणजे प्रेशर अलॉंग द वाय ॲक्सिस, V म्हणजे व्हॉल्यूम अलॉंग द एक्स ॲक्सिस. आणि इथे जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला, A असेल सपोज इनिशियल स्टेट, B असेल फायनल स्टेट, तर इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट तुम्ही असं आलात तर या केसमध्ये इथं व्हॉल्यूम आहे VI, A साठी इथं प्रेशर आहे PI आणि B पॉईंटला प्रेशर आहे PF. म्हणजे इथे झालं काय बघा, A ही इनिशियल स्टेट आहे सिस्टीमची, B ही फायनल स्टेट आहे आणि इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जात असताना
इनिशियल स्टेटला प्रेशर आहे PI, फायनल स्टेटला प्रेशर आहे PF, आणि इथं व्हॉल्यूम जे आहे ते कसं आहे बघा, कॉन्स्टंट आहे. म्हणजे VI हे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि त्या कॉन्स्टंट व्हॉल्यूमला प्रेशरमध्ये चेंज केला की सिस्टीम इथे काय होते, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होते. ओके, इट ऑकर्स ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता एखाद्या सिस्टीमचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतंय याचा अर्थ काय सांगा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ त्या सिस्टीममध्ये एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन या दोन्ही प्रोसेसेस होत नाही आहेत. बरोबर, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूममध्ये चेंज नाही याचा अर्थ त्या सिस्टीमचं एक्सपान्शनसुद्धा होणार नाही आणि कॉम्प्रेशनसुद्धा होणार नाही. ओके, अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे ही आहे आयसोकोरिक प्रोसेस. आता आपण नेक्स्ट फाइंड आउट करूयात की या सिस्टीममध्ये, या प्रोसेसमध्ये वर्क किती केलं जाईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे W इज इक्वल टू असतं P इंटू DV. P इंटू DV याच्यावरून आपल्याला मिळतं वर्क डन. ओके, आता DV ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला, 0. डेल्टा V म्हणजेच काय असणार आहे, DV असणार आहे. DV म्हणजे काय असतो, चेंज इन व्हॉल्यूम. मग जर डेल्टा V हा 0 आहे तर आपण DVच्या इथे 0 ही व्हॅल्यू टाकू शकतो. तर P इंटू 0, आन्सर किती आलं बघा, 0 आलं. म्हणजे या प्रोसेसमध्ये वर्क डन किती असणार आहे, 0 असणार आहे. मग वर्क डन इज इक्वल टू 0 कोणत्या प्रोसेसमध्ये, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. मग आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर आपण इथे अप्लाय केला, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सगळ्यांना स्टेटमेंट माहिती आहे, Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. Qचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा U प्लस W असा असतो. W ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 0 आहे. मग Q इक्वल टू काय येईल, डेल्टा U प्लस 0. देअरफॉर Q इक्वल टू काय असेल, डेल्टा U. Q इक्वल टू डेल्टा U. दिस इज द रिलेशन अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग इथे होतं आहे काय बघा की वर्कची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे आणि Q इक्वल टू काय येत आहे, डेल्टा U येत आहे. मग आपण इथे असं सांगू शकतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट काय आहे, तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज पार्शियली यूज्ड फॉर चेंजिंग इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड पार्शियली यूज्ड फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. सिस्टीमला जी हीट दिली जाते त्यातली थोडी हीट सिस्टीम ही स्वतःची इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी यूज करते आणि थोडी हीट जी आहे ती सराउंडिंगवर किंवा एन्व्हायरमेंटवर वर्क करण्यासाठी यूज करते. म्हणजे जेवढी हीट दिली जाईल त्यातली थोडी हीट कशासाठी वापरली जाते, इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी, आणि थोडी हीट ही कशासाठी वापरली जाते, तर सराउंडिंगवर वर्क परफॉर्म करण्यासाठी. पण इथे वर्क केलं गेलं का सराउंडिंगवर, नाही केलं गेलं. वर्कची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. याचा अर्थ जेवढी हीट ही सिस्टीमला सप्लाय झाली ती सगळीच्या सगळी हीट सिस्टीमने फक्त आणि फक्त कशासाठी वापरली, तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. कारण Q इक्वल टू काय आहे बघा, डेल्टा U आहे. मग आपण इथे काय सांगू शकतो की सिस्टीमला जेवढी हीट सप्लाय झाली तेवढी सगळी हीट सिस्टीमने फक्त कशासाठी वापरली, तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. आणि इथे सराउंडिंगवर वर्क केलं गेलं नाही, कारण व्हॉल्यूम चेंज झालं का, नाही. वर्क कधी केलं जाईल, ज्या वेळेस एक्सपान्शन होईल किंवा कॉम्प्रेशन होईल त्याच केसमध्ये फक्त वर्क केलं जातं. अदरवाईज व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क परफॉर्म होणार नाही. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इन द आयसोकोरिक प्रोसेस is totally used for changing the internal energy of the system. आता इंटरनल एनर्जीमध्ये इथे काय होतो, चेंज होतो आणि तो किती असतो बघा, तर डेल्टा U इज इक्वल टू NCV डेल्टा T. डेल्टा Uचा फॉर्म्युला काय आहे बघा, NCV डेल्टा T. आता CV म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज द CV. आणि इथे डेल्टा U म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ड्युरिंग आयसोकोरिक प्रोसेस. फॉर्म्युला काय आहे बघा, NCV डेल्टा T. आता इथे रिलेशन काय बघा, Q इक्वल टू डेल्टा U. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो, देअरफॉर Q इक्वल टू
इट इज डेल्टा यू, सो क्यू इक्वल टू NCV डेल्टा टी. म्हणजे इथे आपल्याला किती फॉर्म्युले मिळाले? फर्स्ट आहे वर्क डन 0, सेकंड आहे क्यू इक्वल टू डेल्टा यू, थर्ड आहे डेल्टा यूचा फॉर्म्युला आणि फोर्थ आहे क्यूचा फॉर्म्युला. मग इथे आपल्याला आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे? तर या प्रोसेसमध्ये केलेलं वर्क हे किती असणार आहे? 0. त्यामुळं क्यू इक्वल टू काय असणार? डेल्टा यू. आणि क्यू आणि डेल्टा यू दोघांचा फॉर्म्युला सेम असेल आणि तो काय असेल तर NCV डेल्टा टी. आपण याच्या आधी आयसोबारिक प्रोसेस बघितलेली होती. त्या प्रोसेसमध्ये क्यू इक्वल टू NCP डेल्टा टी असा फॉर्म्युला होता आणि डेल्टा यूचा फॉर्म्युला NCV डेल्टा टी असा होता. बघा, आयसोबारिक प्रोसेस, या प्रोसेसमध्ये डेल्टा यू NCV डेल्टा टी याच फॉर्म्युल्याने काढली जाते आणि इथे क्यूचा फॉर्म्युला NCV डेल्टा टी आहे, पण तो आयसोबारिक प्रोसेसमध्ये NCP डेल्टा टी असा आहे. ओके, आणि त्या प्रोसेसमध्ये आयसोबारिक प्रोसेसमध्ये क्यू, डेल्टा यू, डब्ल्यू या तिन्ही क्वांटिटीज प्रेझेंट आहेत, कोणतीच क्वांटिटी 0 नाही. पण आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डब्ल्यू 0 आहे आणि क्यू आणि डेल्टा यू दोघांचा फॉर्म्युला सेम NCV डेल्टा टी. आयसोथर्मल प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये क्यू इक्वल टू डब्ल्यू येतं आणि त्या प्रोसेसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे आयसोथर्मलमध्ये डेल्टा यू 0 आहे आणि त्यामुळे क्यू इक्वल टू डब्ल्यू आहे, आणि आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डब्ल्यू 0 आहे त्यामुळे क्यू इक्वल टू डेल्टा यू आहे. ओके, अशा प्रकारे इथे आता आपण प्रोसेस कोणती बघितली? आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. PV ग्राफ कसा येईल? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला प्रेशरमध्ये काय होतो? चेंज होतो आणि स्टेट बदलते. ओके, डब्ल्यूची व्हॅल्यू 0 आहे, क्यू इक्वल टू डेल्टा यू आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे NCV डेल्टा टी. आता आपण नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहोत, ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्याआधी सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट करा. ओके, आता आपण सेकंड प्रोसेस पाहणार आहोत, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? तर अशी प्रोसेस आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज्ड बाय द सिस्टीम इज इक्वल टू काय असेल? 0. म्हणजे हीट एक्सचेंज किती असतो? 0 असतो. याचा अर्थ सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही. अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. हीट एक्सचेंज किती आहे सांगितलं? 0 आहे. हीट एक्सचेंज 0 आहे याचाच अर्थ काय? तर सिस्टीम सराउंडिंगला हीट सप्लाय करत नाही किंवा सराउंडिंग सिस्टीमला हीट सप्लाय करत नाही. म्हणजे सिस्टीम सराउंडिंगला हीट देणार नाही आहे आणि सराउंडिंगकडून हीट घेणार सुद्धा नाही आहे. म्हणजे गेन पण करणार नाही आणि लॉस पण करणार नाही आहे इथे. ओके, मग अशा प्रकारची जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज जो आहे तो किती असतो? 0 असतो, अशा प्रोसेसला ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रोसेसमध्ये अमाऊंट ऑफ हीट क्यू इक्वल टू काय असलं पाहिजे? 0. अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज्ड बाय सिस्टीम विथ द सराउंडिंग. आता एक्सचेंजमध्ये काय असतं? मग गेन असतो, लॉस असतो. हे टोटली काय आहे? 0 आहे. याचा अर्थ क्यू इक्वल टू काय असलं पाहिजे? 0. आता असं कधी पॉसिबल आहे की ज्या वेळेस हीट एक्सचेंज होणार नाही तर त्या सिस्टीमला काय केलं जातं? आयसोलेशन प्रोव्हाइड केलं जातं. सिस्टीम सपोज जर आयसोलेट केली सराउंडिंगपासून तर त्या केसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा हीट एक्सचेंज होऊ शकत नाही. कधी सांगितलं मी? तर सिस्टीमला काय प्रोव्हाइड केलेलं आहे? तर आयसोलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या केसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये थोडाफार हीट एक्सचेंज होणार नाही आहे आणि या केसमध्ये क्यू इक्वल टू काय असणार आहे? तर 0 असणार आहे. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स क्यू इक्वल टू 0 आहे. क्यूचा फॉर्म्युला असतो डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इक्वल टू काय असतं? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण
Q इक्वल टू आहे 0, सो डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल बघा मायनस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल मायनस डब्ल्यू. याच्यावरून आपल्याला काय समजतं की इंटरनल एनर्जीमधला चेंज हा इक्वल आणि अपोजिट आहे. कुणाच्या तर वर्कच्या. डेल्टा यू इक्वल टू काय आहे डब्ल्यू आहे, पण साईन तिथे निगेटिव्ह आहे बरोबर. म्हणजे ज्या वेळेस वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस डेल्टा यूची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे, आणि ज्या वेळेस वर्क निगेटिव्ह असेल त्यावेळेस डेल्टा यू कसा असणार आहे पॉझिटिव्ह. मग आपण इथे काय सांगू शकतो की वर्क एक्सपान्शन झालं, सपोज एक्सपान्शन झालं तर एक्सपान्शनसाठी वर्कची व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह असते, आणि त्या केसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू कशी असेल तर निगेटिव्ह असेल. ओके. आणि कॉम्प्रेशन झालं तर कॉम्प्रेशनसाठी डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू जी आहे ती असते निगेटिव्ह, आणि त्यामुळे डेल्टा यू कसा असेल पॉझिटिव्ह. सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेस एक्सपान्शन होतं एक्सपान्शनमध्ये पॉझिटिव्ह वर्क केलं जातं, आणि ज्या वेळेस वर्क पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस डेल्टा यू कसा असला पाहिजे निगेटिव्ह. ओके. मग डेल्टा यू इथं काय असणार आहे निगेटिव्ह कोणासाठी एक्सपान्शनसाठी. आणि ज्या वेळेस कॉम्प्रेशन होईल त्यावेळेस कॉम्प्रेशनमध्ये वर्क कसं असणार आहे निगेटिव्ह, आणि त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू हा कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. सगळ्यांना कळलं का बघा. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय तर ज्या प्रोसेसमध्ये अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज विदिन द सिस्टीम अँड सराउंडिंग इज 0. सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट एक्सचेंज हा 0 आहे, त्या केसमध्ये ती प्रोसेस जी आहे तिला काय म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे या केसमध्ये क्यूची व्हॅल्यू किती आहे 0, आणि अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असेल. जर क्यू 0 असेल तर काय येणार डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजे वर्क आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज हे कसे आहेत इक्वल अँड अपोजिट. एक्सपान्शनसाठी वर्क पॉझिटिव्ह डेल्टा यू निगेटिव्ह, आणि कॉम्प्रेशनसाठी वर्क निगेटिव्ह आणि डेल्टा यू हा पॉझिटिव्ह असेल. आलं का बघा सगळ्यांच्या लक्षात. ही आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग या प्रोसेसचा जर आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा असेल पी व्ही ग्राफ तर तो असा येईल. याच्यामध्ये इथं आहे ए इनिशियल स्टेट, बी आहे फायनल स्टेट, यांचे करस्पॉन्डिंग इथं व्ही आय व्ही एफ व्हॉल्यूम्स असतील, आणि इथे त्यांचे करस्पॉन्डिंग प्रेशर्स पी आय आणि पी एफ असतील. ओके. काय सांगितलं बघा इथे पी व्ही ग्राफ आपण प्लॉट केला कोणत्या प्रोसेससाठी ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय इथे क्यूची व्हॅल्यू काय आहे 0 आहे, पण इथे काय होतं तर टेम्परेचर प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोन्ही व्हॅल्यू काय होत असतात व्हेरिएबल असतात. सपोज ए या इनिशियल स्टेटमध्ये सिस्टीम आहे तर त्यावेळेस तिचं प्रेशर आहे पी आय, व्हॉल्यूम आहे व्ही आय. फायनल स्टेट बी रीच केल्यानंतर प्रेशर आहे पी एफ, व्हॉल्यूम आहे व्ही एफ. म्हणजे इथे क्यू 0 असेल तरी पण इथं प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. ओके. हा आहे त्याचा पी व्ही ग्राफ. त्यानंतर आता आपण फाइंड आउट करूयात क्यू तर 0च आहे ना, मग फाइंड आउट काय केलं पाहिजे आपल्याला डब्ल्यू आणि डेल्टा यू या दोघांचे फॉर्म्युले. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डेल्टा यूचा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असतो एन सी व्ही डेल्टा टी. आपण इथे म्हणूयात आता आपण जे बघणार आहोत ते आहे थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपण इथे एक रिलेशन लिहितो आहे ते आहे पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असेल कॉन्स्टंट. आता सगळ्यांनी इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं की ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्या वेळेस आपल्याला गिव्हन असते तर त्या प्रोसेससाठी कोणतं रिलेशन ट्रू असतं तर पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट हे रिलेशन कोणत्या प्रोसेससाठी आहे आयसोथर्मल प्रोसेससाठी, आणि पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट हे रिलेशन कोणत्या प्रोसेससाठी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमला आयसोलेट केलेलं आहे त्या प्रोसेसमध्ये पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट.
आता हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट सी असा घेतला जातो, त्यामुळे आपण असं लिहू शकतो पुढे पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असेल, सी असेल. पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे, सी असणार आहे. मग इथे आपण असं सुद्धा लिहू शकतो पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू काय येईल, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा. बघा पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू आहे कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट इथे आपण घेतलेला आहे सी, म्हणजे पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी आहे. म्हणजेच पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा. आणि याला आपण पुढे कॉन्स्टंट सी असा सिम्बॉल इथे लिहू शकतो. बरोबर. आता हे झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या केसमध्ये गॅमा इथे जो आपण लिहितोय तो गॅमा म्हणजे काय आहे, तर सी पी अपॉन सी व्ही आहे. आणि त्या गॅमाला काय म्हटलं जाईल, तर ॲडियाबॅटिक रेशो. गॅमा इज द ॲडियाबॅटिक रेशो आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, सी पी अपॉन सी व्ही. या केसमध्ये गॅमा इथे जो आपण यूज करतोय पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी, तो गॅमा म्हणजे काय आहे, सी पी अपॉन सी व्ही. आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे कशामध्ये, KTG कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस या टॉपिकमध्ये. डिग्रीज ऑफ फ्रीडम या आपण फाइंड आउट केल्या होत्या मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक गॅसेससाठी. तर त्या केसमध्ये गॅमा आपण पाहिलेला आहे. गॅमा म्हणजे असतो रेशो कोणाचा, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सी पी अपॉन सी व्ही. ओके, यांचा रेशो म्हणजे असतो गॅमा आणि त्याला काय म्हटलं जातं, तर ॲडियाबॅटिक रेशो असं म्हटलं जातं. ओके, आता गॅमा हा रेशो मोनो ॲटॉमिक जर गॅस असेल, कोणता गॅस, मोनो ॲटॉमिक गॅस, तर त्याच्यासाठी 5/3 असा रेशो आहे. डाय ॲटॉमिक गॅस असेल तर त्या गॅससाठी 7/5 असा रेशो आहे. आणि पॉली ॲटॉमिक गॅसेस असतील तर या गॅसेससाठी आपण स्टँडर्ड रेशो किती घेतो बघा, 4/3. लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे स्टँडर्ड रेशो आहेत कोणासाठी, मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि पॉली ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी गॅमाची व्हॅल्यू ही 5/3 घेतली जाते, डायॲटॉमिकसाठी ती 7/5 घेतली जाते आणि पॉली ॲटॉमिकसाठी ती 4/3 अशी घेतली जाते स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार. ओके, इथे आता आपण जे काही बघितलेलं आहे त्याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून ठेवा, कारण मी आता हे रफ करणार आहे. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित एकदा लक्षात घ्या परत. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, तर अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये Q इक्वल टू किती असतं, 0 असतं. Q इक्वल टू 0 म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एक्सचेंज्ड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग इज 0. हीट एक्सचेंज 0 आहे याचा अर्थ डेल्टा U इक्वल टू काय असणार आहे, -W. जेव्हा वर्क पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस डेल्टा U निगेटिव्ह असेल. एक्सपान्शनसाठी वर्क पॉझिटिव्ह आहे मग डेल्टा U निगेटिव्ह आहे. कॉम्प्रेशनसाठी वर्क निगेटिव्ह आहे त्यामुळे डेल्टा U पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपण या प्रोसेससाठी असणारा पी व्ही ग्राफ बघितलेला आहे. ओके, हा पी व्ही ग्राफ आहे त्याचा. आणि त्यानंतर आपण आता पुढे बघतोय थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर थर्मोडायनॅमिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं, तर या प्रोसेससाठी पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. आणि इथे गॅमा इक्वल टू काय आहे, तर सी पी अपॉन सी व्ही आहे. आणि त्या गॅमाला आपण काय म्हणतो, तर ॲडियाबॅटिक रेशो असं म्हणतो. ओके, आणि पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे सी आहे. आणि मग आपण कसं लिहू शकतो, तर पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असेल, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा. आता मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि पॉली ॲटॉमिक गॅसेस यांच्यासाठी स्टँडर्ड गॅमाची व्हॅल्यू आपण इथे बघितली. मोनो ॲटॉमिकसाठी ती आहे 5/3, डायॲटॉमिकसाठी आहे 7/5 आणि पॉली ॲटॉमिकसाठी ती किती आहे, तर 4/3 आहे. इथे आपण जे काही बघितलं त्याचं सगळ्यांनी पटकन स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आहे. ओके, झालं असेल. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत की डेल्टा U आणि W या व्हॅल्यूज इथे कशा फाइंड आउट करायच्या. बघा, डेल्टा U म्हणजे काय असते, चेंज इन इंटरनल एनर्जी. ती कोणत्या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट केली जाते,
तर एन सी व्ही डेल्टा टी. डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल, एन सी व्ही डेल्टा टी. या फॉर्म्युलानुसार आपण याच्या आधीच्या प्रोसेसेसमध्ये सुद्धा म्हणजे कोणत्या आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं की डेल्टा यू कसा काढायचा, एन सी व्ही डेल्टा टी. इथे सुद्धा ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी एन सी व्ही डेल्टा टी याच फॉर्म्युल्याने काय फाइंड आउट केलं जाईल, तर डेल्टा यू काढली जाईल. आणि आयसोथर्मलसाठी फक्त डेल्टा यूची व्हॅल्यू 0 असते आणि बाकी तिन्ही प्रोसेससाठी डेल्टा यू सेम एन सी व्ही डेल्टा टी. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वर्क डन. वर्क डन इंटिग्रेशन काय असणार आहे, डी डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन डी डब्ल्यू. मग पुढे काय करायचं, तर इंटिग्रेशन पी डी व्ही आणि इथे असेल व्ही आय टू व्ही एफ. इंटिग्रेशन काय घेणार आपण, पी डी व्ही घेणार. इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, फायनल व्हॉल्यूम आहे व्ही एफ. ओके, तर आता हा जो पी आहे त्याच्याऐवजी इथे बघा रिलेशन काय, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी आहे की नाही, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी. मग याच्यावरून पीचा फॉर्म्युला काय येईल, तर सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. बघा पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी आहे, त्याच्यावरून पीचा फॉर्म्युला काय येईल, सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. मग इथे या पीच्या जागी ती व्हॅल्यू पुटअप करायची. दॅरफोर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन सी अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू डी व्ही आणि इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, फायनल व्हॉल्यूम आहे व्ही एफ. आता नेक्स्ट हा जो सी आहे तो सी बाहेर आपण कॉन्स्टंट आहे ना तो, मग तो कॉन्स्टंट इथे आपण बाहेर लिहिला. इंटिग्रेशनमध्ये व्ही आय टू व्ही एफ 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा आणि इंटू काय असेल डी व्ही. बघा या इंटिग्रेशनमधून हा सी जो आहे तो कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आला. इंटिग्रेशनमध्ये 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा राहिला आणि इंटू काय असेल डी व्ही इज इक्वल टू सी इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ. हा व्ही रेस टू गॅमा 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा आहे ना, मग त्याच्याऐवजी व्ही रेस टू मायनस गॅमा डी व्ही असं आपण लिहू शकतो. 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा म्हणजेच काय असेल तर व्ही रेस टू मायनस गॅमा. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप बघा, हा सी कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिला आपण. व्ही रेस टू मायनस गॅमा जो आहे ना त्याचं इंटिग्रेशन कसं काढणार आपण, तर व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 अपॉन मायनस गॅमा प्लस 1 आणि याला लिमिट आहे व्ही आय टू व्ही एफ. बघा सी इंटू ब्रॅकेट लिहिलं, याचं इंटिग्रेशन आलं व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 अपॉन मायनस गॅमा प्लस 1. मग आता सी अपॉन हा 1 मायनस गॅमा असं मी लिहिते, 1 मायनस गॅमा आणि ब्रॅकेटमध्ये व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 आहे, त्याच्याऐवजी 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा मायनस 1 असं लिहिते. काय केलं बघा, व्ही रेस टू 1 मायनस गॅमा आहे ना, हा व्ही रेस टू किती आहे 1 मायनस गॅमा. मला सपोज 1 अपॉन लिहायचं असेल तर मग मी कसं लिहिणार, 1 अपॉन हा 1 मायनस गॅमा इथं खाली आल्यावर गॅमा मायनस 1 म्हणजे जो इथे निगेटिव्ह होता तो डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह होईल आणि जो पॉझिटिव्ह होता तो खाली आल्यावर निगेटिव्ह होईल. आणि इथे लिमिट असेल व्ही आय टू व्ही एफ म्हणजे सी अपॉन हा 1 मायनस गॅमा इकडे बाहेर लिहिला, ब्रॅकेटमध्ये व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस 1 आहे, तो सपोज मी 1 अपॉन या पॉवरमध्ये लिहिते आहे, तर 1 अपॉन व्ही रेस टू ही मायनस व्हॅल्यू झाली पॉझिटिव्ह, ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू झाली निगेटिव्ह, मग 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा मायनस 1 आणि त्याला लिमिट आहे व्ही आय टू व्ही एफ इज इक्वल टू सी अपॉन 1 मायनस गॅमा ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन ह्या व्हीच्या जागी हायर लिमिट टाका व्ही एफ रेस टू गॅमा मायनस 1 आणि मायनस काय येईल बघा 1 अपॉन हा व्ही जो आहे त्याच्याऐवजी व्ही आय पुटअप करूया आणि रेस टू किती असेल गॅमा मायनस 1. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, सी अपॉन 1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट 1 अपॉन हे हायर लिमिट व्ही एफ टाकलं रेस टू गॅमा मायनस 1 मायनस 1 अपॉन व्ही आय रेस टू गॅमा मायनस 1. आता हा सी जो आहे ना त्या सीच्या ऐवजी आता आपण इथे एक फॉर्म्युला बघितला होता, पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा
इज इक्वल टू सी असं रिलेशन मी आत्ता इथे लिहिलेलं होतं. काय होतं बघा, पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू काय, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इज इक्वल टू आहे सी. मग इथे हा जो सी आहे, हा सी सपोज मी इथं मल्टिप्लाय केला तर काय येईल बघा, 1/1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट सी अपॉन व्ही एफ रेस टू गॅमा मायनस 1 मायनस सी अपॉन व्ही आय रेस टू गॅमा मायनस 1. 1/1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट, आता हा जो सी आहे त्याच्याऐवजी मी इथं व्ही एफ आहे म्हणून ही व्हॅल्यू टाकते. काय येईल बघा, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा अपॉन व्ही एफ रेस टू गॅमा मायनस 1 मायनस इथं व्ही आय आहे त्यामुळं सीच्या जागी पी आय व्ही आय रेस टू गॅमा ही व्हॅल्यू टाकते मी इथे. पी आय व्ही आय रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय पी आय व्ही आय रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय व्ही आय रेस टू गॅमा मायनस 1. ओके, सगळ्यांना काय केलं लक्षात आलं का बघा, हा सी जो आहे तो मी इथे पहिल्यांदा आतमध्ये मल्टिप्लाय केला दोन्हीकडे, त्यानंतर इथं व्ही एफ आहे म्हणून सीची व्हॅल्यू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इथे टाकली आणि इथे व्ही आय आहे म्हणून सीची व्हॅल्यू पी आय व्ही आय रेस टू गॅमा पलीकडे टाकली. ओके, तर आता इथे बघा हा व्ही एफ रेस टू गॅमा या व्ही एफ रेस टू गॅमासोबत कॅन्सल होईल आणि हा व्ही आय रेस टू गॅमा इथल्या व्ही आय रेस टू गॅमासोबत कॅन्सल होईल. मग काय येईल बघा पुढे, इज इक्वल टू काय असेल, 1/1 मायनस गॅमा 1/1 मायनस गॅमा ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये पी एफ अपॉन व्ही एफ रेस टू मायनस 1. बघा पी एफ अपॉन हा व्ही एफ रेस टू गॅमा या व्ही एफ रेस टू गॅमासोबत कॅन्सल झाला, मग इथं व्ही एफ रेस टू किती राहिला, -1 राहिला. सेम तसंच पुढे येईल पी आय डिव्हायडेड बाय व्ही आय रेस टू -1. मग पुढे आलं 1/1 मायनस गॅमा ब्रॅकेटमध्ये पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय, पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. फॉर्म्युला आला 1/1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. आता हे जे पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय आहे त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो एन आर इंटू टी आय मायनस टी एफ. ओके, एन आर इंटू काय लिहिला, टी आय मायनस टी एफ. आता इथे हे जे डेरिवेशन आपल्याला मिळालेलं आहे ते सगळ्यांनी पहिल्यांदा नोट करून घ्या. ओके, आता पुढे बघा 1/1 मायनस गॅमा इंटू पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय म्हणजेच 1/1 मायनस गॅमा आणि पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय याच्याऐवजी मी एन आर इंटू टी आय मायनस टी एफ असं लिहिलेलं आहे. आणि हे जे इक्वेशन्स आहेत याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर वर्क डन याचा फॉर्म्युला मिळेल. म्हणजे वर्कचे आपल्याला इथे 2 फॉर्म्युले मिळालेले आहेत बघा. वर्क इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय आणि वर्क इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा इंटू एन आर टी आय मायनस टी एफ. ओके, तर आता जर इथे या फॉर्म्युल्यानुसार टी आय ग्रेटर दॅन टी एफ असेल तर त्या केसमध्ये वर्क हे पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच इथं इनिशियल टेम्परेचर जास्त आहे, फायनल टेम्परेचर कमी आहे, तर त्या केसमध्ये वर्क पॉझिटिव्ह आहे आणि इथं गॅस काय होईल बघा, कूल होईल. आणि टी आय सपोज लेस दॅन टी एफ असेल तर इथं वर्क डन जे आहे ते निगेटिव्ह असेल आणि इथे गॅस जो आहे तो काय होईल, वॉर्म होईल. ओके, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. डब्ल्यू इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा एन आर इंटू टी आय मायनस टी एफ आहे. जर ही व्हॅल्यू मोठी असेल तर वर्क पॉझिटिव्ह असेल, जर ही व्हॅल्यू लहान असेल तर वर्क निगेटिव्ह असेल. म्हणजे जर टी आय ग्रेटर दॅन टी एफ आहे तर वर्क पॉझिटिव्ह आहे. वर्क पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं काय झालं बघा, इनिशियल टेम्परेचर जास्त आहे, फायनल कमी आहे, म्हणजे गॅस काय झाला, कूल झाला. आणि वर्क कसं असणार आहे या केसमध्ये, पॉझिटिव्ह. आणि जर टी आय लेस दॅन टी एफ आहे म्हणजे इनिशियल टेम्परेचर कमी आहे, फायनली जास्त आहे, याचा अर्थ टेम्परेचर इन्क्रीज झालं.
बरोबर. आणि इथं त्या केसमध्ये वर्क काय असेल, निगेटिव्ह आणि गॅस कसा असेल, वॉर्म होईल, म्हणजे गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. म्हणजे TI ग्रेटर दॅन TF असेल तर इनिशियल टेम्परेचर जास्त, नंतरचं कमी, गॅस कूल झाला, वर्क पॉझिटिव्ह. TI लेस दॅन TF आहे, म्हणजे इनिशियल टेम्परेचर कमी, नंतर वाढलं, गॅस वॉर्म झाला आणि वर्क कसं असेल, निगेटिव्ह असेल. ओके. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये आपण काय काय पाहिलं, तर Qची व्हॅल्यू किती असते, 0 असते. Q 0 असल्यामुळे डेल्टा U इक्वल टू काय येतं, -W. एक्सपान्शनला वर्क पॉझिटिव्ह, त्यामुळे डेल्टा U निगेटिव्ह. कॉम्प्रेशनला वर्क निगेटिव्ह, त्यामुळे डेल्टा U पॉझिटिव्ह. त्याचा आपण PV ग्राफ एक बघितला. आणि या प्रोसेससाठी सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन PV⁻γ इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. आणि त्यामुळे PI/VI⁻γ इक्वल टू येतं PF/VF⁻γ इक्वल टू येतं C हा कॉन्स्टंट आहे. गॅमा कसा फाइंड आउट करायचा, CP/CV. गॅस कोणत्या टाईपचा आहे, मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलिॲटॉमिक, त्याच्यावर कोण डिपेंड असेल, गॅमा डिपेंड असेल. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं, तर या प्रोसेससाठी डेल्टा U कसा फाइंड आउट करायचा, NCV∆T या फॉर्म्युलाचा यूज करून. आणि वर्क जे आहे ते कसं फाइंड आउट केलं जाईल, तर वर्क या दोन फॉर्म्युलांनुसार फाइंड आउट केलं जाईल. W इज इक्वल टू 1/1 γ PF/VF - PI/VI. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1/1 γ NR/TI - TF. आता इथे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी इथं डिफरन्स घेताना फायनल मायनस इनिशियल घेतला आहे, पण इथं डिफरन्स घेताना इनिशियल मायनस फायनल घेतला आहे. बरोबर. इथं काय घेतलं आहे, फायनल मायनस इनिशियल, पण इथे काय घेतलेलं आहे, इनिशियल मायनस फायनल. असा का घेतला, कारण आत्ता आपण एक रिलेशन बघितलं ज्याच्यामध्ये W इक्वल टू -ΔU म्हणजे वर्क आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज हे कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी हा जो फॅक्टर आहे हा कशावर डिपेंड असतो, टेम्परेचरवर. टेम्परेचर इन्क्रीज झालं की इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. टेम्परेचर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जीसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीजच होणार आहे. आणि टेम्परेचर कमी झालं तर इंटरनल एनर्जीसुद्धा कमी होणार आहे. म्हणजे इथं टेम्परेचरशी इंटरनल एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बरोबर. पण ΔU आणि W हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. येते सगळ्यांच्या लक्षात. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की W आणि ΔU अपोजिट आहेत. बरोबर. पण ΔU आणि T सेम आहेत प्रपोर्शन, त्यामुळं W आणि Tचं प्रपोर्शन कसं आलं, तर अपोजिट आलं. ओके. म्हणजे जर वर्क इथे तुम्ही काय घेतलं आहे, TI ग्रेटर दॅन TF घेतलं आहे, म्हणजे इथं गॅस काय होणार आहे, कूल होणार आहे. इथं वर्क कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, पण इंटरनल एनर्जी ΔU हा चेंज जो आहे तो कसा असणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे या केसमध्ये ΔU कसा असेल, निगेटिव्ह. या केसमध्ये ΔU कसा असेल, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं ΔU पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. आणि इथं ΔU निगेटिव्ह आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी काय झाली, डिक्रीज झाली. ओके. म्हणजे गॅस कूल झाला याचा अर्थ त्याची इंटरनल एनर्जी कमी झाली. इथं गॅस वॉर्म झाला याचा अर्थ इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली. आणि एनर्जीमधला चेंज आणि वर्क हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे इथं W हा आणि ΔU हे निगेटिव्ह आहेत. बरोबर. W आणि ΔU एकमेकांच्या अपोजिट आहेत, पण ΔU आणि T सिमिलर आहेत. आणि त्यामुळे W आणि T हे एकमेकांच्या कसे झाले, अपोजिट. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे वर्क पॉझिटिव्ह कधी येईल, ज्यावेळेस ΔT निगेटिव्ह असेल. आणि वर्क निगेटिव्ह कधी येईल, ΔT पॉझिटिव्ह असेल. आलं सगळ्यांच्या लक्षात. याचा अर्थ जर TI ग्रेटर दॅन TF आहे तर या केसमध्ये वर्क पॉझिटिव्ह आहे, गॅस कूल झाला, ΔU निगेटिव्ह आला. आणि TI लेस दॅन TF आहे, वर्क निगेटिव्ह असेल, ΔU पॉझिटिव्ह असेल आणि गॅस काय झालेला आहे, वॉर्म झालेला आहे. तो चेंज फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. PF/VF - PI/VI घेतो आपण, पण टेम्परेचरसाठी TF - TI न घेता TI - TF घेतो. ही प्रोसेस कोणती पाहिली आपण आता, सगळी ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके. आज आपण 2 प्रोसेस पाहिलेल्या आहेत, आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. सगळ्यांनी याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे, हे सगळ्यांनी व्यवस्थित नोट करून घ्यायचं.